सर्वांचे स्वागत आहे। 31 आणि 1 जानेवारीला जयस्तंभ पेरणी फाटा येथे बंदोबस्त निमित्ताने पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आलेले उपाययोजनाबद्दल सांगायसाठी हे आपल्याला इथे बोलवण्यात आलेली आहे। या अत्यंत महत्त्वाचे बंदोबस्तासाठी सर्व प्रकारचे उपाययोजना पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। यामध्ये कोणताही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये, वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच येणारे अनुयायी यांना आवश्यक प्रमाणे सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आलेली आहे। बंदोबस्तासाठी पोलीस दलांकडून एकूण पुणे शहर पोलीस दलांकडून एकूण 5000 पोलीस कर्मचारी, अंदाजन 750 पोलीस अधिकारी, 1000 होमगार्ड, 8 कंपनी SRPF, वेगवेगळी QRTs, BDDS पथक, अँटी सबटाज चेकसाठी पथक, अशा RCPs, अशा वेगवेगळे प्रकारचे मनुष्यबळ डिप्लॉय करण्यात आलेली आहे। त्याचे विस्तृत नियोजन करून आज संध्याकाळी त्यांचे ब्रीफिंग पण ठेवून उद्यापासून ते बंदोबस्ताचे डिप्लॉयमेंट होणार आहे। कोणताही प्रकारचे क्राउड मध्ये अडचण त्यांना येणार नाही, त्यासाठी जे काही त्या भागात जे रॅम्प्स वगैरे आणि इतर सोयी सुविधा गरजेचे असते ते सर्व करण्यात आलेली आहे। एकूण अंदाजन शहर, ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड मिळून एकूण 45 पार्किंग स्पेस, यामध्ये 278 एकरची जागा प्रशासनाकडून ताब्यात घेऊन तिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अंदाजन 30,000 चे वर 4 व्हीलर्स आणि 20,000 चे अंदाजन 2 व्हीलर्सची पार्किंगची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे। अनुयायीला येणे जाण्याकरिता 650 PMPL चे बसेस पण यामध्ये लावण्यात आलेली आहे, जेणेकरून वेगवेगळे पार्किंग स्पेसेसच्या ठिकाणातून जयस्तंभ जे मेन ठिकाण आहे त्याचे जवळपर्यंत आणण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। 300 चे वर CCTV कॅमेराज शहरचे भागात लावण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 50 आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फेस रिकॉग्निशनची कॅमेराज आहे। 2 मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल्स हे नागपूर वरून बोलवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ते मोठे वाहन आहे, ज्यामध्ये सर्व मॉनिटरिंगची सोयी सुविधा त्या वाहनामध्ये उपलब्ध आहे, ती पण लावण्यात आलेली आहे। 10 पेक्षा जास्ती ड्रोन्स, अंदाजन 5 सॅटेलाइट फोन्स, DFMDs हे मोठ्या प्रमाणात या बंदोबस्तामध्ये लावण्यात आलेली आहे। 50 चे वर टावर्स आणि पोलीस मदत केंद्र लावण्यात आलेली आहे। विशेष करून यामध्ये मिसिंग मुले, मिसिंग व्यक्ती, तसेच कोणताही प्रकारचे चेन स्नॅचिंग किंवा इतर चोरीची घटना घडणार नाही यासाठी विशेष पथक क्राइम ब्रांच आणि डिटेक्शन ब्रांचचे लावण्यात आलेली आहे। वॉच टावर्सवर बायनॅक्युलर्स, कॅमेराज तसेच वायरलेस सेट्स लावण्यात आलेली आहे। त्या भागात 31 तारीखला संध्याकाळी पासून 1 तारीख पर्यंत बंदोबस्त 1 तारीखला पूर्ण दिवस त्या भागात ड्राई डे घोषित करण्यात आलेली आहे। एकंदरीत प्रशासनाचे सर्व विभाग सोबत वेगवेगळे समन्वय बैठक घेण्यात आलेली आहे आणि सर्व विभाग आवश्यक उपाययोजना यासाठी करत आहे। पोलीस दलांकडून पूर्ण बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे। एकंदरीत ही सर्व बंदोबस्त शांततेत पार पडेल याचे मला पूर्ण विश्वास आहे। या विषयावर आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर जे सालाबाद प्रमाणे जे VVIPs येते, डेप्टी CM साहेब असतील, इतर वेगवेगळे काही लीडर्स आहे जे येत असते, ते येणार आहे। त्यांच्यासाठी योग्य वेगळी रूट तयार करून जेणेकरून अनुयायीला त्याचे मूवमेंटवर अडचण होणार नाही याचे नियोजन करण्यात आलेली आहे। No, we do not have any situation. गर्दी आता
प्रत्येक वर्षी जैसे मागचे वर्षी अंदाजन 7 ते 8 लाख लोक तिथे आले होते अशा प्रकारचे एक एस्टिमेट आहे। या वर्षी गर्दी वाढण्याची शक्यता आहे, जशा प्रकारचे माहिती वेगवेगळे जिल्ह्यातून मिळालेली आहे आणि ते वाढलेली गर्दी लक्षात ठेवून त्याचे तसे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। रूट डायव्हर्जन्स बद्दल वेगवेगळे ठिकाणातून शहरवरून पेरणी फाटाकडे जाणारे रस्ते किंवा ग्रामीणवरून येणारे किंवा पिंपरी चिंचवड करून येणारे ते सर्व नियोजन करण्यात आलेले आहे। त्याचे डिटेल एक व्हिडिओ पण तयार करण्यात आलेली आहे। कोणत्या मार्गाने नगरवरून येणारे, मराठवाड्यावरून येणारे ट्रॅफिक कोणते मार्गाने येतील, कुठे थांबतील, कुठून त्यांना बसेस मिळेल, त्याचप्रमाणे नाशिकवरून येणारे कोणत्या मार्गाने डायव्हर्ट होतील, मुंबईवरून येणारे कोणत्या मार्गाने डायव्हर्ट होतील, अशा वेगवेगळे भागातून येणारे वाहनांसाठी डिटेल नियोजन करण्यात आलेली आहे। साइन बोर्ड्स लावण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ पण तयार करण्यात आलेली आहे, जेणेकरून अनुयायीला त्यामध्ये कोणताही अडचण येणार नाही। आमच्याकडे अशा जशा मी सांगितले नक्की काही फिगर सांगता येत नाही। मागच्या वर्षीपेक्षा जास्ती लोक यावर्षीपर्यंतची एक आम्ही एक हे ठेवून नियोजन केलेली आहे। तोपर्यंत फिगर जाऊ शकते। राजकीय पक्षांना सभा घेण्यासाठी आपण परवानगी दिलेली आहे। त्या भागात जे मेन कोर एरिया आहे तिथे कोणताही सभा वगैरे तिथे होत नाही, कारण तिथे अशा काही म्हणजे इतके गर्दी असल्यामुळे तिथे काही सभा होण्याची काही प्रयोजन नाही आहे। ते त्या भागातून लांब असलेले जे नियमित ठिकाण आहे जिथे प्रत्येक वर्षी सभा होते आणि ते लीडर्स पण ठरलेले आहे, त्याप्रमाणे ते आयोजन होऊ शकते। सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात अफवा पसरतात किंवा मेसेज काही वेगळ्या पद्धतीचे असतात, त्या सोशल मीडियावर आमची अत्यंत कडक पेट्रोलिंग सुरू आहे। कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्याची भूमिका पोलीस प्रशासनाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्णपणे सतर्क आहे। काही प्रकरणात अशा प्रकारचे दिसून आला जिथे गुन्हा पण दाखल करण्यात आलेली आहे। मुझे पूरा विश्वास है कि उसकी कोई भी विपरीत रिफ्लेक्शन हमारे इस नियोजन में, इस आयोजन में नहीं होगा। ये एक बहुत ही भावना से जुड़ा हुआ ये यहाँ पे लोग आते हैं, उसमें जहां पे भी जो घटना हुई वहां पे संबंधित जिला ने उस पे कार्रवाई किया है, उसकी कोई भी विपरीत परिणाम यहाँ पे नहीं होगी, ये हमारा मानना है। 31 बद्दल येतो मी आता। जर हे मुद्दा संपला तर आम्ही 31 बद्दलची थोडक्यात सांगू। हो, पुणे शहर पोलीस आणि पुणे ग्रामीण दोन्ही चर्चा आहे, तर कोलॅबोरेशन भरपूर मीटिंग्स आमची सोबत झालेली आहे। पुणे शहर, पुणे ग्रामीण तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय। पिंपरी चिंचवडचे रेलेव्हन्स अशा आहे की बरेचसे गाडी अनुयायी जे येतात, मुंबईवरून येत असतील, नाशिकवरून येत असतील, तिथून डायव्हर्जन्स आणि त्याचे रेग्युलेशन मध्ये त्यांची पण अत्यंत मोठी भूमिका असते। तीनही पोलीस युनिट्सची कोऑर्डिनेशन, जॉइंट व्हिजिट्स, जॉइंट प्लॅनिंग पूर्णपणे झालेली आहे आणि आम्ही सगळे एकच प्लॅटफॉर्मवर काम करत आहे। सर, या पार्श्वभूमीवर आपण किती जणांना नोटीस दिलेले आहे त्या भागातल्या आणि किती जणांना ताब्यात घेतो? आवश्यक प्रमाणे प्रतिबंधक कारवाई आणि प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आलेली आहे। जे काही मिस्चिफ मॉंगर्स असतील, ज्यांच्यामुळे या प्रकरणात काही विपरीत घटना घडण्याची शक्यता जर लक्षात येईल तर कारवाई करण्यात आलेली पण आहे आणि येणार पण आहे। कोणीही या प्रकरणात काही आपत्तीजनक घटना करण्याची हे मनात हे ठेवू नये, अन्यथा पोलीस कडून अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल।
Goregaon riot was taken place in 2018 when Devendra was I will only say let us forget about the past. After that incident of 2018, we have had successful bandobast since those years, and the police administration and the various departments of the government, and the government is fully sensitive to the issue. We are taking all steps which are necessary to ensure that the devotees who come here, the people who come here for darshan, they get the best of all the facilities which is required, and we shall ensure that there is nothing untoward which happens. जशा प्रकारे मागच्या तारखेमध्ये डीजेवर एक बंदी घालण्यात आली होती आणि काहीतरी इन्स्ट्रक्शन दिलं होतं, तर या मिरवणुकीमध्ये पण काय साऊंड लेवल मीटर वगैरे अशा काही योजना केल्या आहेत? जी काही नियम आहे, कायदा आहे, त्याचे अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यात आलेली आहे आणि टॅक्टफुल रीत्याने सर्व प्रकरण हाताळण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे. ॲम्ब्युलन्सची एक्झॅक्ट फिगर्स आमच्याकडे नाही आहे, परंतु लास्ट जे शहर भागात जे होते अंदाजन 225 ॲम्ब्युलन्सेस शहराचे भागात ते करण्यात आली होती. एक्झॅक्टली ग्रामीणचे भागात तिथून जे हॉस्पिटल्स आहे ते किती त्यांनी आणि किती ॲम्ब्युलन्सेस केलेली आहे ती आत्ता आमच्याकडे फिगर्स नाही आहे, परंतु हॉस्पिटल्सची पूर्णपणे मॅपिंग करण्यात आलेली आहे. कोणते हॉस्पिटल कोणते फील्डला एक्सपर्ट राहील, काही कार्डियक इश्यूज झाला तर कोणता नियरेस्ट हॉस्पिटल राहील जिथे तिथे घेऊन जायचे, किंवा काही ऍक्सिडेंटचे प्रकरण काही झाला तर कुठे घेऊन जायचे, अशा वेगवेगळे स्पेशालिटीचे हॉस्पिटल्सचे पण मॅपिंग त्या भागाचे करण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे आमचे अधिकारी त्याबद्दल कोऑर्डिनेशन करत आहे. ओके.